धम्मपद हा भगवान बुद्धांच्या वचनांचा एक अद्भुत संग्रह आहे। हा ग्रंथ त्रिपिटकाच्या खुद्दक निकायचा भाग आहे। यामध्ये 26 वर्ग असून 423 गाथा आहे। आपण धम्मपदाचा 10वा वर्ग म्हणजे दंड वग्गो ऐकूया। वर्ग 10 दंड वग्गो। दंडाला सर्व घाबरतात, मृत्यूला सर्व भितात, म्हणून सर्वांना आपल्याप्रमाणे समजून कोणाचीही हिंसा करू नये किंवा करवू नये। दंडाला सर्वजण घाबरतात, सर्वांना आपला जीव प्रिय असतो, म्हणून सर्वांना आपल्यासारखे समजून कोणाचीही हिंसा करू नये वा करवू नये। सर्व भूते सुखाची कामना करणारी असतात, त्यांची जो दंडाने हिंसा करतो तो स्वतःच्या सुखाची इच्छा करणारा मरणानंतर सुख पावत नाही। सर्व भूते सुखाची कामना करतात, त्यांची जो दंडाने हिंसा करीत नाही तो स्वतःच्या सुखाची इच्छा करणारा मरणानंतर सुख पावतो। किंचितही कठोर बोलू नकोस, बोलल्यास ते तुला उलट बोलतील। संतापाचे बोल दुःखदायी असतात, तुला प्रतिदंड भोगावा लागेल जर तू स्वतःला निशब्द मौन करशील। जसे फुटलेले काशाचे भांडे खणखण वाजत नाही, तर असा तू निर्वाण पावशील, कारण तुला संताप असणार नाही। ज्याप्रमाणे गुराखी गायींना काठीने हाकीत कुरणाकडे नेतो, त्याप्रमाणे जरा व मृत्यू प्राण्यांच्या आयुष्याला हाकीत असतात। पापे करताना मूर्ख जागा होत नाही, पण पुढे तो दुर्बुद्धी आपल्या कर्मांनी अग्नीने जाळल्याप्रमाणे तापत असतो। जे दंडाला पात्र नाहीत, जे निर्दोष आहेत, अशांना जो दंडाने त्रास देतो तो ताबडतोब 10 पैकी एखाद्या स्थितीला जातो, तो खालील दशेला प्राप्त होतो। 1 तीव्र वेदना, 2 हानी, 3 शरीराचे सांधे मोडणे, 4 मोठा रोग होणे, 5 पागलपण, 6 राजदंड, 7 दारुण असा दोषारोप, 8 नातलगांचा विनाश, 9 सुख समृद्धी व संपत्तीचा नाश, 10 अग्नी त्याचे घर जाळून टाकेल व शरीर सोडल्यानंतर मृत्यूनंतर तो पुष्प्रज्ञ नरकात उत्पन्न होतो। नग्न राहिल्याने, जटा धारण केल्याने, चिखल फासल्याने, उपवासाने, भुईवर झोपल्याने, धूळ माखल्याने, उकिडवे बसल्याने जो आकांक्षा तरुण गेला नाही, त्या मर्त्याची शुद्धी होत नाही। अलंकृत जरी असला तरी जो संभावाने वागतो, जो शांत, दंत, तत्पर, ब्राह्मचारी आहे, भूतमात्राच्या बाबतीत ज्याने दंड सोडून दिलेला आहे, तो ब्राह्मण, तो श्रमण, तो भिक्षू होय। लाजेमुळे निषिद्ध कर्मेन करणारा पुरुष जगात क्वचितच असतो, जो निंदेची कुणकुण लागल्याबरोबर चांगला घोडा जसा चाबकाच्या इशायाने सावध होतो, तसा सावध होतो। चाबकाने स्पर्श केलेल्या चांगल्या घोड्याप्रमाणे उत्साही व संवेगी व्हावे। श्रद्धेने, शीलाने, वीर्याने, समाधीने आणि धर्मनिश्चयाने विद्याचरण संपन्न होऊन स्मृती सावध ठेवून हे महान दुःख टाकून द्यावे। कालव्याने किंवा पाटाने पाणी नेणारा पाण्याला वळवतो, बाण तयार करणारे बाणाला वाकवितात, सुतार लाकडाला आकार देतो, त्याप्रमाणे सुवर्ती पुरुष स्वतःचे दमन करतात।